3 आठवड्यानंतरच ती मुलगी जेव्हा दवाखान्यामध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघूनच आम्हाला लक्षात आलं की तिचा यावेळेसचा पिरियड जो आहे हा टोटली पेन फ्री झालेला आहे। या गोष्टींवरती मोकळेपणाने बोलणे, चिकित्सा घेणे, ट्रीटमेंट घेणे हे धाडसच मुलींमध्ये निर्माण होत नाही, कारण आयुर्वेदाचा आदेश हा नेहमी औषधांपुरता मर्यादित नसतो। आपला आहार विहारही तसा असला तर त्यामुळे झटकन याच्यामध्ये फरक पडतो। हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आमची एक नेहमीची पेशंट तिच्या कॉलेजमधल्या मुलीला घेऊन दवाखान्यात आली होती आणि कारण काय होतं तर गेल्या साधारण 5 वर्षांपासून पेनफुल मेन्स्ट्रुएशन, ज्याला कष्टार्तव म्हणतात, डिस्मेनोरिया म्हणतात, अशा आजाराने त्रस्त असलेली तिची कॉलेजमधली मुलगी। तर ती अतिशय चिंतित होती, कारण पिरियड सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत आत्तापर्यंत तिला दर महिन्यामध्ये ते 4 दिवस म्हणजे दुःस्वप्न असायचं। पिरियड यायच्या आधीचे 2 दिवस आणि नंतर पिरियड सुरू झाल्यानंतरचे 2 दिवस तिला घरी बसून राहावं लागणे, पेन किलर घेणे, मळमळ उलटी झाली तर ॲसिडिटीच्या गोळ्या घेणे, डोकं धरून बसणे, पोट धरून बसणे, कधीकधी शाळेला कॉलेजलाही सुट्टी आणि वेगवेगळे क्लास असतील, तिच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, या अनेक गोष्टींना तिला गेल्या 4-5 वर्षांपासून मुकावं लागत होतं। तुम्ही विचार करा, या वारंवार होणाऱ्या गोष्टीमुळं एखाद्या वाढत्या वयाच्या तरुण मुलीच्या व्यक्तित्वावर किती विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि ती मुलगी एका पद्धतीने तिच्या कोशामध्ये गेली होती, तिचा आत्मविश्वास पण खूप खचला होता। परंतु तरीही नेहमीच्या आमच्या अनुभवानुसार मी त्या महिलेला आत्मविश्वास दिला की यातून ती मुलगी पूर्णतः बरी होऊ शकेल। आणि आश्चर्य म्हणजे तिला जेव्हा औषधांची योजना आम्ही सुरू केली, 3 आठवड्यानंतरच ती मुलगी जेव्हा दवाखान्यामध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघूनच आम्हाला लक्षात आलं की तिचा यावेळेसचा पिरियड जो आहे हा टोटली पेन फ्री झालेला आहे आणि तिला या सगळ्या तक्रारींपासून सुटका मिळालेली आहे। तर ही जी केस अतिशय उत्साहवर्धक की केवळ 3 आठवड्याच्या आयुर्वेदिक औषधांमुळे ती मुलगी या त्रासांपासून पूर्ण बाहेर आली होती, म्हणूनच हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। तर चला आपण बघूया की कष्टार्तव ही गोष्ट नक्की काय असते आणि त्याचा त्रास मुलींना किती मोठ्या प्रमाणामध्ये होतो। विशेषतः लोअर सोशिओ इकॉनॉमिक जो ग्रुप असतो त्यामध्ये या पद्धतीचे त्रास महिलांना, स्त्रियांना जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या त्रासांना खरंच अंत नसतो, कारण या गोष्टींवरती मोकळेपणाने बोलणे, चिकित्सा घेणे, ट्रीटमेंट घेणे हे धाडसच मुलींमध्ये निर्माण होत नाही, कारण त्या पद्धतीची सपोर्टिव्ह सिस्टीम घरामध्ये किंवा समाजामध्ये, शाळेमध्ये नसते आणि त्यामुळे मुली हा त्रास वर्षानुवर्ष हा सहन करत अंगावरती काढत असतात। तर आता आपण बघूया की मेन्स्ट्रुएशन म्हणजे नक्की काय होतं, त्यावेळेस काही प्रमाणामध्ये वेदना होणं हे कसं गरजेचं, आवश्यकही असतं। तर होतं काय की दर महिन्यामध्ये स्त्रीबीज हे जेव्हा त्याचा यूज होत नाही, अर्थात प्रेग्नन्सी राहत नाही, तेव्हा ते स्त्रीबीज आणि गर्भाशयाचा आतला जो स्तर असतो ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, हा शरीराच्या बाहेर निसर्गतःच शरीराच्या बाहेर हा ढकलला जातो आणि त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची कॉन्ट्रॅक्शन जी आहे ती गर्भाशयामध्ये आकुंचन, प्रसरण हे निर्माण होतं आणि त्याच्यामुळे हा सगळा भाग शरीराच्या बाहेर टाकला जात असतो। आणि त्यासाठी प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाची हॉर्मोन सदृश्य काही केमिकल्स असतात की जी शरीरामध्ये स्त्रियांच्या तयार होत असतात। परंतु याचं प्रमाण जेव्हा मर्यादित असतं तेव्हा त्याचं काम तर होतं, परंतु वेदना फारशा काही जाणवत नाहीत। परंतु काही वेळेस दुर्दैवाने या प्रोस्टॅग्लॅन्डिन्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं या वेदना खूप तीव्रतेने स्त्रियांमध्ये जाणवतात आणि त्यामुळं मग डिस्मेनोरिया हा आजार जो आहे तो निर्माण होतो। तर त्याच्यावरती चिकित्सा ही नेहमीप्रमाणे पेनकिलर्स घेणं, फार जर महिनोन्महिने त्रास होत असेल तर काही हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणं, या पद्धतीची ट्रीटमेंट याच्यावर आधुनिक शास्त्रानुसार केली जाते। परंतु मुळापासून हा आजार जावा यासाठी आयुर्वेदाचे उपाय हे नक्कीच आश्वासक असतात। ते कसे आणि कोणते हे आपण आता पाहूया। तर याच्यामध्ये चंद्रप्रभा हे औषध जे आहे हे महत्त्वाचं आहे। त्या औषधांच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या एकत्रित करून त्यांचे वेगवेगळे योग बनवले जातात आणि वेगवेगळ्या ज्या अवस्थानुरूप त्यामध्ये वापरले जातात। तर यामध्ये पद्मकाष्ठ ही एक वनस्पती आहे, ही अतिशय दिव्य आहे। गर्भाशयाचे वेगवेगळे जे विकार आहेत त्याच्यामध्ये गर्भाशयाची ताकद वाढवणे, तिथला
शूल किंवा वेदना कमी करणे यासाठीचं हे एक अतिशय प्रभावी औषध आहे. त्याचप्रमाणे सारिवा आणि मंजिष्ठा या जो 2 वनस्पतींची ही दुक्कल आयुर्वेदामध्ये एक साथ वापरण्याची परंपरा आहे. तर जेव्हा हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो किंवा वेदना जास्त असतात किंवा रक्तामधला द्रवगुण हा कमी झालेला असतो, फ्लो कमी असतो, गाठी जास्त असतात, तर त्यावेळेस हे औषध आपण इथं मंजिष्ठा आणि सारिवा याच्या योगातून निर्माण केलेले हे औषध आपण वापरतो. कधीकधी रक्तस्राव जास्त असतो आणि तरीही पोटामध्ये किंवा गर्भाशयाच्या प्रदेशी खूप क्रॅम्प्स येत असतात, तर या ठिकाणी जांभूळाची जी साल आहे, अंतरसाल आहे, जांभळाचं झाड असतं त्याची अंतरसाल त्याच्यामध्ये आम्ही वापरतो. ही अतिशय अमृता समान इथं काम करते आणि त्यामुळं अत्यार्थव म्हणजे जास्त अंगावर जाणं, कधीकधी मेनोपॉझल एजमध्ये गर्भाशय काढून टाकणं इथपर्यंत सल्ला द्यायची वेळ येते, इतकं हेवी ब्लिडिंग याच्यामध्ये होत असतं. तर यावेळेस जांभूळ सालीसारखं औषध हे अतिशय चपखलपणे तिथं काम करतं. तर या पद्धतीने केलेली औषधांची योजना जी आहे ही सत्वर अगदी पहिल्या आठवड्यापासून रुग्णाला या बाबतीमध्ये हॉर्मोनल बॅलन्स व्यवस्थित निर्माण करते आणि पुढच्याच पिरियडमध्ये याचे चांगले परिणाम महिलांना अनुभवायला मिळतात. जर तक्रार खूप गंभीर असेल तर यामध्ये आपण बस्तीसारखी ट्रीटमेंट जी आहे ती पण वापरतो. मला इथं पुन्हा सांगायला तुम्हाला गरजेचं आहे की बस्ती ट्रीटमेंट म्हणजे एनिमाच्या सारखी ट्रीटमेंट दिसत जरी असली, याच्यामध्ये पिचकारी असते, ही नळी असते, सिरिंज असते आणि हे औषधी तेल असतं. हे गुदद्वारा वाटे आत सोडलं जातं आणि त्याच्यामुळे वातदोष हा प्रकोपित झालेला कमी होतो. आणि सर्व वेदनांमध्ये आयुर्वेदाचा असा सिद्धांत आहे की प्रकोपित वात हा वेदनांसाठी कारणीभूत असतो आणि ही त्यामुळे एका पद्धतीने मुळावरची ट्रीटमेंट होते. वातदोष संतुलित होतो आणि त्यामुळे हॉर्मोनल कंप्लेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गायनेकॉलॉजिकल कंप्लेंट्स या बस्ती ट्रीटमेंटमुळे आपल्याला दुरुस्त झालेले दिसतात. आयुर्वेदाचा आदेश हा नेहमी औषधांपुरता मर्यादित नसतो. आपला आहार विहारही तसा असला तर त्यामुळे झटकन याच्यामध्ये फरक पडतो आणि अपुनर्भव म्हणजे पुन्हा पुन्हा या तक्रारी होऊ नयेत यासाठी आहार विहार पण काम करत असतो. तर कोणकोणत्या गोष्टी आपण आहारामध्ये ठेवाव्यात ज्यामुळे आपल्याला या पेनफुल मेन्सेसपासून आराम मिळू शकतो, सुटका होऊ शकते, तर आपण एक एक बघूया की बडीशेप, मेथ्या, हिंग, ओवा, जिरे यासारख्या गोष्टी असतात. या अँटीस्पाझमॉडिक अशी त्यांची ॲक्शन आहे. वातदोष वाढलेला कमी करणे ही त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स दुरुस्त करणे ही त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे या गोष्टींचा आहारामध्ये आपण जरूर वापर करावा. त्याचप्रमाणे संशोधन असं सांगतं की थायमिन किंवा व्हिटॅमिन B1 जे आहे ते याच्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळं कोंडा न काढलेला जो तांदूळ असतो, हातसडीचा तांदूळ, ब्राऊन राईस असेल, तर हा जर आपण इथं वापरला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे व्हिटॅमिन प्रचूर प्रमाणामध्ये मिळतं. त्यामुळे वेगळ्या औषधांची आपल्याला गरज न लागता आपल्याला या आजारापासून संरक्षण मिळतं. त्याचप्रमाणे विहार म्हणजे कसं आपलं बिहेवियर असावं, तर आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली की रजस्वला चर्या हा एक भाग आयुर्वेदामध्ये सांगितला आहे की हे जे 4 दिवस असतात यामध्ये महिलांनी फार कष्टदायक गोष्टी किंवा काम ठेवू नये. थोडं स्लो पेसमध्ये आपण म्हणतो त्या पद्धतीने कामाची आपण आखणी या कालावधीमध्ये करावी. हा गोष्टीतला एक महत्त्वाचा यामधला एक सल्ला आयुर्वेदिक म्हणता येईल. त्याचप्रमाणे एरवी आपलंसुद्धा रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश असावा. सौम्य प्रकारची जी योगासनं असतात, सूर्यनमस्कारासारखे सर्वांग सुंदर व्यायाम आहेत, हे सुद्धा तुम्हाला यामध्ये उपयुक्त ठरत असतात. त्या पद्धतीने ही होलिस्टिक केलेली जी ट्रीटमेंट आहे ही सर्व महिलांना कष्टार्तव या अतिशय त्रासदायक आजारांपासून पूर्ण सुटका करून देऊ शकते. हे मी तुम्हाला सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.